नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगती क्लासेस टेक 2020 यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसादचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान याचे पहिले 2 धडे पाहिलेले होते. आज आपण तिसरा धडा पाहणार आहोत, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. म्हणजे सजीवामध्ये असणारी विविधता आणि सजीवांचं वर्गीकरण. यामध्ये आपण डायव्हर्सिटीमध्ये विविध प्रकारचे सजीव कशी पृथ्वीतलावरती आहेत, कोणकोणत्या आवरणामध्ये सजीवांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. अगदी छोट्यात छोटा सूक्ष्मजीव आदी जीवापासून ते हत्तीसारखा मोठा सजीवसुद्धा इथं पाहायला मिळतो. आणि जवळजवळ 87 दशलक्ष जाती या पृथ्वीवरती या सजीवांच्या अस्तित्वात आहे. प्रचंड प्रमाण आहे. ते प्रचंड अशा असणाऱ्या सर्व सजीवांचा अभ्यास करणं हे सहजासहजी शक्य होत नाही. तो अभ्यास सोपा व्हावा, नीटनेटका व्हावा, व्यवस्थित व्हावा, वेळेत व्हावा या उद्देशानं जे क्लासिफिकेशन केलं जातं, ज्याला वर्गीकरण असं म्हणतात. हे शब्द ते लक्षात ठेवा. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, लिव्हिंग थिंग्ज म्हणजे सजीव आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. म्हणजे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण आपल्याला पाहिजे आहे. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्ज अँड देअर क्लासिफिकेशन. तत्पूर्वी नेहमीच तुम्हाला कॅन यू रिकॉल म्हणजे थोडं आठवामध्ये या लेसनच्या संदर्भात काही पूर्वज्ञान आहे का हे चेक करण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. त्यात पहिला प्रश्न विचारला, इन विच स्पेसिस ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग्ज एक्झिस्ट. म्हणजे सजीवाचं अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणामध्ये, स्पियर, इन विच स्पेअर्स म्हणजे आवरणं, ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग्ज एक्झिस्ट. म्हणजे सजीवांचं अस्तित्व पृथ्वीवरच्या कोणकोणत्या आवरणामध्ये पाहायला मिळतं. आता अर्थातच आपणाला आवरणं माहीत असली पाहिजेत. पृथ्वीची जी आवरण आहेत, शिलावरण आहे, बायोस्पियर आहे, नंतर आवरणामध्ये तुम्हाला 4 आवरणं आपण शिकलेलो होतो. एक शिलावरण, जलावरण आणि वातावरण. म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे, नंतर जलावरण आहे, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, नंतर जलावरण आहे आणि नंतर जमीन म्हणजे याला शिलावरण असं म्हणतात. हे जे शिलावरण आहे ते शिलावरण. या तिन्ही आवरणामध्ये जीवांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून त्याला जीवावरण असं म्हणतात, बायोस्फिअर असं म्हणतात. ही वेगवेगळी आवरणं आपण पाहिलेली होती पूर्वज्ञान म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पुढे काय म्हटलं आहे बघा, द जॉग्राफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ्स आर व्हेरी डिफरंट. म्हणजे पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी ही जी भौगोलिक परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणचा भूप्रदेश, त्या ठिकाणचं वातावरण हे सारं वेगवेगळं आहे, डिफरंट आहे. एकही ठिकाण असं तुम्हाला दिसणार नाही ज्या ठिकाणी सेम भौगोलिक स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जिओग्राफिकल कंडिशनच्या बाबतीतसुद्धा आपण डिफरंट आहोत, वेगवेगळे आहोत. वी फाइंड दॅट लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन ऑल दीज डायव्हर्स कंडिशन. मग पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती आहे ती जर भिन्न आहे, तर या भिन्न परिस्थितीमध्ये सजीवाचं अस्तित्व आपल्याला आढळतं. आता भिन्न परिस्थितीमध्ये आढळणारं सजीवाचं अस्तित्व आहे ते सुद्धा कसं असणार, भिन्नच असणार आहे की नाही. फेन वी लिव्ह इन अ सर्टन प्लेस, आपण एखाद्या ठिकाणी राहतो. वी ॲडजस्ट टू द कंडिशन देअर, आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतो. त्या ठिकाणची जी कंडिशन आहे, त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे, परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणची हवा, त्या ठिकाणचं पाणी, त्या ठिकाणचं टेम्परेचर, त्या ठिकाणी सर्व स्थिती, त्या ठिकाणची जी कंडिशन आहे ती आपण जुळवून घेतो. व्हेरियस टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स हॅज सर्वाइव्ड बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ॲडजस्ट देमसेल्व्स टू द कंडिशन इन देअर सराउंडिंग्स. त्याचा अर्थ असा आहे की परिस्थितीशी म्हणजे कोणत्याही प्रकारची कंडिशन जी आहे त्या कंडिशनला जुळवून घेण्याची जी क्षमता आहे सजीवाच्या अंगी, ॲबिलिटी. व्हेरियस टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स हॅव सर्वाइव्ड बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ॲडजस्ट देमसेल्व्स इन द कंडिशन इन देअर सराउंडिंग्स. म्हणजे त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या वातावरणास, परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्याची जी त्याच्या अंगी क्षमता आहे
त्या क्षमतेमुळेच सजीव अस्तित्व टिकून आहे, सर्वाईव्ह करतोय. कॅन यू टेलमध्ये काय विचारले पहा. आर द प्लांट्स अँड ॲनिमल दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक. म्हणजे हे तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती आणि प्राणी एकसारखे आहेत का रे? सांगा बघू. वेगवेगळे सजीव आपण दररोज पाहत असतो, वेगवेगळे प्राणी आपण दररोज पाहत असतो. आता हे सजीव, हे वनस्पती, ह्या सर्व वेगवेगळे आहेत. वेगवेगळे असणारे हे जे सजीव आहेत, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती आणि सर्व प्राणी एकसारखे आहेत का? तर नो, नाही. वनस्पती आणि प्राणी विविध आकाराचे, विविध रंगाचे, विविध प्रकारचे, विविध भाषा बोलणारे, निरनिळ्या शरीररचना असणारे, सजीवात खूप विविधता आपल्याला दिसते, मग त्या वनस्पती असोत किंवा प्राणी असोत. आता आपल्याला डायव्हर्सिटी इन प्लांट्स पाहायचं आहे. वनस्पतीमधील विविधता आणि वनस्पतीचं वर्गीकरण, नंतर प्राण्यामधील विविधता आणि प्राण्यांचं वर्गीकरण. डायव्हर्सिटी इन प्लांट्स, डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स, क्लासिफिकेशन इन प्लांट्स, क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स, असे 4 भाग आपल्याला पाहिजे आहेत. वनस्पतीचे 2 आणि प्राण्यांचे 2. पहिल्यांदा आपण वनस्पतीची विविधता पाहूया. डायव्हर्सिटी इन प्लांट्स. व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. म्हणजे आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळत असतात. व्हेरियस टाईप्स म्हणजे वेगवेगळे प्रकार. आता बघा, सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट while others are tall and have a canopy. म्हणजे काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या, तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. बघितलं असेल तुम्ही, आहे की नाही? कॅनोपी म्हणजे मस्त डेरेदार असं झाड तुम्हाला पाहायला मिळेल. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर. काही वनस्पती जे असतात त्या पाण्याखाली जगत असतात. while some others float on water. काही पाण्यावर तरंगताना तो सुद्धा तुम्हाला दिसतात. किती विविधता आहे बघा. काही खुरट्या गवतासारख्या असतात, काही मोठ्या डेरेदार असतात, काही पाण्यात अंडर वॉटर असतात, काही पाण्यावर तरंगत असतात. पाहता तुम्ही. वी फाइंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन डेझर्ट. वाळवंटामध्ये सुद्धा आपल्याला काही वनस्पतींचा आढळ पाहायला मिळतो. मोर इवर असं असलं तरी वी फाइंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन द सेम टाईप ऑफ प्लांट. मोर इवर म्हणजे एवढंच नाही, एवढंच आपण फक्त विविधताच पाहतो असं नाही, तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकार पाहायला मिळतात. समजा आंब्याची जात आपण जर विचारात घेतली तर आंबे सारे सारखे आहेत का रे? प्रत्येक आंब्याचं दिसणं, एकाच जातीचा हापूस आंबा पाहिला तरी त्याचं दिसणं, त्याचा कलर, त्याचा रुबाब, त्याची वाढ, हे सारं वेगवेगळं आहे. समजलं? आंब्याची जात जर तुम्ही पाहिले, अनेक प्रकारच्या आंब्याच्या जाती तुम्हाला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स, हे सारं तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल, देअर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस और व्हीट, डिफरंट टाईप्स ऑफ रोजेस अँड मँगोज ऑफ डिफरंट टाईप ऑफ ओरस. म्हणजे वेगवेगळ्या चवीचे आंबे. तुम्ही जर पाहिलं ना, वनस्पतीमध्ये आपल्याला जशी विविधता आढळते, उदाहरणं सांगायचं झालं तर गुलाबाचे विविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या चवीचे आंबे, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार. काही वनस्पतीचं तर खोड, पान, फूल, मूळच नसतं यांना. समजते तुम्हाला? सम प्लांट्स ग्रोज इवन विदाउट स्टेम, लीव्ज और रूट्स. म्हणजे काही वनस्पती असे असतात त्यांना खोड नसतं, पान नसतं, मूळ नसतं. दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा या वेगळ्या असतात. लेट स्टडी दिस डायव्हर्सिटी अमंग द प्लांट्स. अशा पद्धतीनं ही जी डायव्हर्सिटी आपल्याला दिसते वनस्पतीमध्ये, आपल्याला जी विविधता दिसते, विविध प्रकार, विविध आकार, विविध रंग, विविध टेस्ट आणि विविध वास्तव्य, या साऱ्या गोष्टी, त्याचं स्टेम वेगळं, लीव्ज वेगळे, रूट्स वेगळे, फ्लावर वेगळं, फ्रूट्स वेगळं, अशा वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला या सृष्टीमध्ये पाहायला मिळते. आता या ज्या वनस्पती आहेत, त्या वनस्पती, त्यांच्यामध्ये असणारी विविधता या पाठात आपल्याला अभ्यासायचे. हे जर चित्र तुम्ही पाहिलं, जे स्क्रीनवरती आता चित्र आहे, अनेक वनस्पती आहेत. खुरट्या गवतापासून ते रोपटे, झुडपं, मोठे वृक्ष, साऱ्या वनस्पती यामध्ये तुम्हाला दिसतात. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स. स्वतःचं अन्न स्वतः ज्या वनस्पती तयार करतात ना, त्यांना स्वयंपोषी वनस्पती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ, हिबिस्कस, पोमेनग्रेनेट, पेरिविंकल,
म्हणजे जास्वंद आहे, डाळिंब आहे, सदाफुले आहे. सम प्लांट्स लाईक फंगस, लोरॅन्थस, डॉडर यूज देअर प्लांट्स फॉर फूड अँड आर यू सेड टू बी हेटरोट्रॉपिक. आता याचपेक्षा काही वनस्पती आहेत बघा. बुरशी आहे, फंगस म्हणतात त्याला. नंतर लोरॅन्थस आहे, म्हणजे बांडगुळ म्हणायचं त्याला. नंतर डॉडर आहे, अमरवेल, त्याला कसकुटा असंही म्हणतात. ही डॉडर वनस्पती आहे किंवा लोरॅन्थस आहे, बांडगुळ आहे, फंगस आहे, बुरशी आहे. या वनस्पतींना अन्नासाठी दुसऱ्याचा वापर करतात. त्यामुळे या वनस्पतींना स्वयंपोषी म्हणत नाही, ते हेटरोट्रॉपिक असतात. म्हणजे त्याला म्हणायचं मराठीत परपोषी वनस्पती. काही वनस्पती असे असतात, द पिंचर प्लांट्स इवन कंज्यूम इन्सेक्ट, म्हणजे घटपर्णीसारखी वनस्पती. पिंचर प्लांट म्हणजे घटपर्णी. ही जी घटपर्णी वनस्पती आहे ना, त्या घटपर्णी वनस्पतीमध्ये तरी कीटक ती खाते. त्याला इन्सेक्टिव्होरस असं म्हणतात, म्हणजे कीटक खाऊन जगणाऱ्या या वनस्पती. खाली काही वनस्पती दिलेत, त्यात घटपर्णीची एक वनस्पती दिलेली आहे. पण तिसरी जी वनस्पती आहे ती घटपर्णी आहे, अमरवेल आहे, सदाफुले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष खाली 4 चित्रामध्ये 4 वृक्ष दिलेले आहेत. त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे, द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स, म्हणजे वनस्पती जे आहेत वनस्पतींची रचना. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे कसं असतं माहिती आहे, वनस्पतीची रचना 2 भागामध्ये विभागली जाते. एक भाग असतो द स्टेम विच ग्रोज अबोव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रो बिलो द ग्राउंड सरफेस, म्हणजे जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. म्हणजे जमिनीच्या खालीही वनस्पती असते आणि जमिनीच्या वरही वनस्पती असते. द रूट, स्टेम, लिव्ज आर द मेन पार्ट ऑफ प्लांट्स. वनस्पतीचे प्रामुख्यानं मूळ, खोड, पान हे घटक असतात. फुलही असतं, फळही असतं. वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुलंही येत असतात. असं म्हणलं, फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट्स बिअर फ्लावर्स फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन. या पुनरुत्पादनासाठी त्यांच्यात फुलं येतात आणि मग त्या फुलाचं रूपांतर, फ्लावर्स आर ट्रान्सफॉर्म्ड इन टू फ्रुट्स. फुलांचं रूपांतर फळामध्ये होतं. फ्रुट्स हॅव सीड्स गिव्ज राईज टू न्यू प्लांट्स. मग त्या फळं असतात, त्या फळामध्ये बिया येतात आणि त्या बियापासून नवीन त्याच प्रकारची वनस्पती तयार होते. खाली एक वनस्पतीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे पहा. वनस्पतीच्या स्ट्रक्चरमध्ये 5 घटक वेगवेगळे दिलेले आहेत, म्हणजे त्यांचे 5 अवयव असतात. पहिला खालून आपण सुरुवात करूया. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट म्हटलेलं आहे बघा. द रूट म्हणजे वनस्पतींना पहिला भाग असतो तो मूळ, नंतर खोड, नंतर पान, नंतर फूल आणि नंतर फळ. पहिला रूट बघूया आपण. रूट होल्ड द सॉईल फर्मली अँड अँकर द प्लांट्स. माती घट्ट धरून ठेवतं पहा मूळ जे असतं ते, आणि वनस्पतींना आधार देतं. अँकर म्हणजे आधार देणं, बरं का. द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू absorb and transport water and nutrients from the soil. जमिनीतील पाण्याचं आणि पोषण तत्वाचं शोषण करणं आणि त्याचं वनस्पतींच्या अवयवापर्यंत वहन करणं ही मुळाचं मुख्य कार्य असतं. आधार देणं तरी आहेच, म्हणजे घट्ट धरून ठेवणं, आधार देणं हे तर कार्य मुळाचं आहेच. पण सर्वात महत्त्वाचं कार्य काय माहिती आहे, पाणी आणि पोषण तत्व आहेत ना, मुळानं शोषून घ्यायचे असतात जमिनीतून आणि ती जमिनीच्या इतर भागांना पुरवायचे असतात, ट्रान्सपोर्ट करायचे असतात. द रूट्स ऑफ द कॅरट, रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड्स. मुळा आणि गाजर बघितलं ते मूळच आहे. आपण जो गाजर खातो, मुळा खातो, ती मुळं आहेत. त्यामुळं मूळ अन्नसाठा करण्याचंही कार्य करतं. मुळामध्ये अन्नसाठा असतं, गाजरामध्ये अन्न साठवून ठेवलं जातं, मुळामध्ये साठवून ठेवलं जातं. बीट असतं. मुळाचे 2 प्रकार असतात बरं का, त्याला टॅपरूट आणि फायबरस रूट असं म्हणतात. इकडे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, 3:2 खाली दाखवलं आहे पहा. टॅपरूट जे असतं ना, त्याला एक मेन रूट असतं, नंतर सबरूट असतात, मग त्याच्यावरती अजून मूळ केश असतात, मुळाब असतात, मग मूळ कॅप असते, अशी रचना असते. पण फायबरस रूट असतं ना, ओनियन आणि ग्रासमध्ये ते पाहायला मिळतं. त्याला सब रूट्स नसतात, म्हणजे फांद्या नसतात त्याला, ते बरं सरळ लोंबकळत धाग्यासारखं असतं दिसायला. नंतर हे झालं रूट. आता आपणाला स्टेम पाहायचं आहे. द हाईट, शेप अँड साईज ऑफ प्लांट्स डिपेंड्स अपॉन द स्टेम.
म्हणजे वनस्पतीची उंची, वनस्पतीचा आकार, वनस्पतीचं खोड. वनस्पतीची उंची आणि वनस्पतीचा आकार आहे ना, तो वनस्पतीच्या खोडावर अवलंबून असतो. कळतंय तुम्हाला सर्वांना? द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. खोड हे अन्न निर्मितीचं काम करतं, नंतर अन्न वहनाचं काम करतं आणि अन्न साठ्याचं बी काम करतं. खोडाचे काम 2-3 महत्त्वाचे आहेत बघा. अन्न निर्मिती करणं, कारण त्यामध्ये हरितलवकं असतात. अन्न वहन करणं म्हणजे मिळालेलं अन्न आहे त्या खोडातून रसवाहिन्या आणि जलवाहिन्या शरीरापर्यंत जातात. आणि अन्न साठा करणं हे सुद्धा खोडाचं काम आहे. आपण काही वनस्पतीची खोड खातो, ऊस हे खोड आहे. द स्टेम कॅरीज आउट ऑफ फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन्स अँड स्टोरेज ऑफ फूड. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्स सपोर्ट टू अदर प्लांट्स फॉर द प्लांट. म्हणजे पुनरुत्पादनाचं कार्यसुद्धा हे खोडं करत असतं. म्हणजे एखाद्या, आता गुलाब आहे समजा, तिची फांदी जरी तोडून लावली खोडाची तरी येतं ते. याशिवाय ते वनस्पतींच्या इतर भागांना आधारही देतं. म्हणजे त्याला फांदी फुटते, पान असतं, फूल असतं, फळ असतं, त्याला आधार देण्याचं काम या खोडाचंच असतं. त्यानंतर आपण पाहायचं लीव्स. लीप म्हणतात त्याला, एक पान. बघा, द लीप इज फ्लॅट. हे पान जे असतं ना ते पसरट असतं. इट प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. अन्न निर्मितीमध्ये पानाची भूमिका महत्त्वाची असते, कारण पानामध्ये हरितलवक असतं ना. पाने 2 प्रकारची असतात बघा. लीव्ज आर मेनली ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारची पानं मुख्यत्वे दिसतात. एक असतं सिम्पल आणि दुसरं असतं कंपाऊंड. खाली दोन्ही दाखवलेले आहेत. सिम्पल लीप हे दिलेलं आहे, हेबिस्कसमध्ये सिम्पल लीप असतं, आणि कंपाऊंड लीप असतं ते रोजमध्ये असतं. अशा पद्धतीने 3 भाग पाहिले आपण, रूट, स्टेम आणि लीप. आता आपण फ्लावर पाहूया. हा वनस्पतींचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो बरं का. धिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट्स. वनस्पतींचा हा आकर्षक भाग आहे. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लॉंग और शॉर्ट. म्हणजे फूल लांब किंवा अकुड देठानं खोडाला जोडलेलं असतं. त्याचा खोड म्हणजे देठ जो असतो ना तो आखुडी असू शकतो आणि लांबी असू शकतो. दोन्ही प्रकारचे देठ असतात. अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप्स. फ्लावर जे असतं, फुलाला विशिष्ट रंग असतो, विशिष्ट आकार असतो. शेप म्हणजे आकार आणि कलर म्हणजे रंग. आणि हे जे फूल आहे ना ते सर्वात महत्त्वाचं काम. द फ्लावर इज इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे पुनरुत्पादनासारखं सर्वात महत्त्वाचं काम. त्यामध्ये अँड्रोशियम असतो, गायनेशियम म्हणजे स्त्री केसर, पुकेसर, जायांग, पुमंग, हे पाहिलं असेल तुम्ही, आहे ना. हे सारे घटक प्रजननाचे घटक आहेत. प्रजनन घडवून आणण्यासाठी या फुलाचं रूपांतर बियामध्ये होतं आणि मग प्रोडक्शन तयार होतं. नंतर आहे शेवटचा तो आहे फ्रूट. फ्रूट हॅव डिफरंट शेप्स. फ्रूट कंटेन्स 1 or more सीड्स. म्हणजे फळं ही वेगवेगळ्या आकाराची असतात, शेप्स वेगळे असतात. आंब्यासारखा चिक्कू नसतो, चिक्कूसारखा फणस नसतो, फणससारखा अन्नच नसतो. कळते ना, वेगवेगळी फळं असतात. फळामध्ये बी किती असतात रे? फ्रूट कंटेन्स 1 or more सीड्स. फळामध्ये 1 किंवा अधिक बिया असतात. घेवडा, पॉड्स म्हणजे घेवडा, बीन म्हणजे वाटाणा, अँड पीज म्हणजे शेंगा आर ॲक्च्युली फ्रूट्स. ही फ्रूट्सच आहेत तसे. अशा पद्धतीनं आपण या झाडाचे वेगवेगळे अवयव पाहिले. कोणकोणते अवयव होते बघा. रूट होतं, स्टेम होतं, लीप होतं, फ्लावर होतं आणि फ्रूट होतं. क्रमानं जर व्यवस्थित पाहाल तर तुम्हाला नक्की व्यवस्थित समजेल. रूट्स 2 प्रकारचे आहेत, एक टॅपरूट आणि फायबरस रूट. लीपसुद्धा 2 प्रकारचे, सिम्पल आणि कंपाऊंड रूट्स. ओके, चला पुढे बघूया आपण. पुढे शेवटची एक नोट आहे, वनस्पतीच्या वर्गीकरण. आता हे झालं वनस्पतीची विविधता आणि त्याचे अवयव. आता वनस्पतींचं नीड ऑफ क्लासिफिकेशन इन प्लांट्स. वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता म्हणतात. अप टू नाऊ इन्फॉर्मेशन about lakhs of plants has been collected while studying the diversity in plants. They are classified for the sake of convenience of the basis of the similarities and differences in their structure, their organs and their other characteristics. म्हणजे विविध वनस्पतींच्या संख्येचा जर आपण विचार केला, या पृथ्वीवर संख्या खूप आहे, लाखात आहे ती. आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती आपणाला जमा झालेली आहे आपल्याकडे.
वनस्पतींच्या विविधतेचा म्हणजे इतक्या विविध प्रमाणात असणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास करणं सोयीचं होण्यासाठी त्यांची रचना, त्यांचे विविध अवयव, त्यांच्या वैशिष्ट्यामधील साम्य, भेद यांच्या आधारे वर्गीकरण केलं जातं. ओके, पुढे 20 पेजवरती बघा काय दिलेलं आहे. द सायंटिस्ट, एक सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. काय नाव आहे रे? कॅरोलस लिनियस. त्याचं नाव आहे कॅरोलस लिनियस. The scientist Carolus Linnaeus made the first scientific classification of plant. Initially, it was the method of classification that was used by all. म्हणजे कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञानं प्रथम वनस्पतीचं वर्गीकरण शास्त्रीय पद्धतीनं केलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी केलेलं हे वर्गीकरणाची जी पद्धत आहे ती सर्वत्र वापरली जायची. आता मात्र त्यामध्ये बदल झालेत. आता अनेक सायंटिस्ट आहेत त्यामध्ये आणि त्या अनेक सायंटिस्टनी एकत्र येऊन हे वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळं आता थोडंसं बदल झालेल्या वर्गीकरणामध्ये आपल्याला दिसतं. पुढे काय म्हटलं आहे? ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक अ राऊंड थ्रू अ गार्डन ऑफ युअर सराउंडिंग्स. म्हणजे शाळेच्या किंवा तुमच्या परिसरामध्ये एखाद्या बागेतून फेरफटका मारा. शाळेची बाग असते की नाही, त्यामधून फेरफटका मारला तर अनेक वनस्पती दिसतील. अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू आर सीन. म्हणजे तुम्हाला आढळलेल्या वनस्पतीची की यादी तयार करा. ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल. तुम्हाला काही दिसणाऱ्या वनस्पतीची एक यादी करा आणि त्यांची चित्रही काढा. नंतर काय करायचं सांगितले? ड्रॉ टेबल ॲज शोन बिलो अँड कम्प्लीट इट ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन यू गॅदर. डिस्कस इट इन द क्लास. मग त्या वनस्पती तुम्ही ज्या अभ्यासलेल्या असतील, निरीक्षण केलं असेल, निरीक्षण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे एक चार्ट तयार करायला सांगितलं. एक तक्ता तुम्हाला तयार करा आणि वर्गात चर्चा करा. डिस्कस इन द क्लासरूम म्हणजे वर्गात चर्चा करा. किती कॉलम दिलेले आहेत बघा, वेगवेगळे कॉलम दिलेले आहेत. किती कॉलम आहेत रे? जवळजवळ 9 कॉलम आहेत, आहे की नाही. पहिला कॉलम आहे नेम ऑफ द प्लॅन्ट्स म्हणजे वनस्पतीचं नाव. दुसरं कॉलम आहे वेअर डज द प्लॅन्ट्स ऑकर ग्रो. वनस्पती कुठे आढळतात किंवा कुठे वाढतात. नेचर ऑफ द स्टेम म्हणजे खोडाचं स्वरूप, म्हणजे खोडाचा घेर कसा आहे, त्याचा रंग कसा आहे बघा. सरकमफरन्स म्हटलं आहे, कलर म्हटलं आहे. बार्क म्हणजे साल, हार्ड आहे की सॉफ्ट आहे, मऊ आहे की कठीण आहे. नंतर दुसरा कॉलम आहे पुढचा, चौथा कॉलम तो आहे हाईट. म्हणजे हाईट कशी आहे त्याची, उंच आहे, मीडियम आहे की शॉर्ट आहे. वेगवेगळ्या पद्धतीची हाईट असेल ना. नंतर पाचवा आहे फांद्या. फांद्यामध्ये त्याचं शॉर्ट, मीडियम, व्हेरी टॉल म्हणजे स्वरूप. फांद्यामध्ये त्याचं स्वरूप कसं आहे, ब्रँचेस म्हणतात त्याला. नेचर अँड नंबर म्हणजे त्याचं स्वरूप आणि संख्या. नंतर आहे लिव्हचा कलर कोणता आहे, शेप कोणता आहे, एज म्हणजे कडा कशा आहेत. नंतरचा कॉलम आहे फ्लॉवर म्हणजे फ्लॉवरचा कलर कसा आहे, पाळ्या किती आहेत, पेटल, सेपल्स, अँड्रोशियम, गायनेशियम. फ्रॅग्रन्स म्हणजे वास, शेप म्हणजे आकार. नंतर आहे नेचर ऑफ द फ्रूट कसं आहे म्हणजे रंगानं कसं आहे, आकारानं कसं आहे, कठीण आहे, मऊ आहे. नंतर आहे युजेस म्हणजे उपयोग, म्हणजे विच पार्ट इज युज्ड म्हणजे कोणता भाग उपयोगात आणला जातो. असा एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती त्यामध्ये तुम्हाला भरायची आहे. ती जी माहिती भरायची त्या कॉलमच्या अर्थही मी सांगितले. उदाहरणार्थ एक गुलाब आहे समजा. वनस्पती कुठे आढळते? जमिनीवर आढळते. खोडाचं स्वरूप कसं आहे? दिसायला हिरवा आहे, रंग हिरवा आहे, ग्रीन इन कलर. साल कशी आहे त्याची? मऊ आहे, मऊ पण कठीण नाही आहे ती जास्त. अशी वेगवेगळी माहिती तुम्ही या चार्टमध्ये भरून तुम्ही जेवढ्या वनस्पतीचं अवलोकन केलं, निरीक्षण केलं, तेवढ्या साऱ्या वनस्पती या चार्टमध्ये भरा. नंतर पुढे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स दिलेलं आहे बघा. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे निकष घेऊन क्लासिफिकेशन कसं केलं जातं बघा. वनस्पतीचं वर्गीकरण म्हणायचं त्याला. वी कॅन इझिली नोटीस द डिफरन्सेस इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ द ऑब्झर्वेशन. बघा वनस्पती तुम्ही जर पाहिल्या इथं चित्रामध्ये सुद्धा काही वनस्पती दिलेल्या आहेत. जवळजवळ किती वनस्पती दिलेल्या आहेत? 8 एक वनस्पती दिलेल्या आहेत इथे. ते वनस्पती वेगवेगळे आहेत बघा, आकारानं वेगळे आहेत, रंगानं वेगळे आहेत, त्याची पानं वेगळे आहेत, त्यांची फुलं वेगळे आहेत, त्यांचं दिसणं असणं सारं वेगळं आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लगेचच लक्षात येईल. काही वनस्पती असे त्यांना फांद्या वाढल्यात, काही वनस्पतींना फांद्या नाही आहेत. काही वनस्पती केळीचं झाड आहे, वडाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे,
कनेरीचं झाड आहे, हिबिस्कसचं झाड आहे, वेगवेगळी झाडं आहेत बघा. डायव्हर्सिटी इन प्लांट म्हटलं म्हणजे ही वनस्पतीमधली विविधता आहे. विविध वनस्पती या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढे कॅन यू टेलमध्ये काय विचारलं आहे? व्हॉट आर द सिमिलॅरिटी बिटवीन मँगो अँड बनियन अँड टर्माइट ट्री. म्हणजे आंबा, मँगो म्हणजे आंबा, बनियन म्हणजे वड आणि टर्माइट म्हणजे चिंच. यामध्ये तुम्हाला काय साम्य दिसतं? 3 वनस्पती आहेत. आंब्याची वनस्पती, चिंचची वनस्पती आणि वडाची वनस्पती. तर यामध्ये साम्य आपल्याला काय दिसतं ते सांगायला सांगितलं. बघा या तिन्ही वनस्पती आहेत ना तुम्हाला दिलेल्या, त्यामध्ये साम्य एकच आहे. साम्य एकच आहे. आंबा, वड आणि चिंच हे तिन्ही मोठे वृक्ष आहेत, त्यांना ब्रँचेस वगैरे येतात माहीत आहे. पुढे ट्रीज म्हटलेलं आहे. पहा ट्रीज कशाला म्हणायचं म्हणजे वृक्ष कशाला म्हणायचं, हे क्लासिफिकेशनच आहे. वृक्ष, नंतर श्रब, झुडूप आणि नंतर तिसरं जे आहे ती वेली, नाही हर्ब्स म्हणजे रोपटी आणि मग वेली. असे 4 प्रकार आपल्याला पाहिजे आहेत. त्यामध्ये त्याच्या आकारावरून आपल्याला 4 प्रकार पाहायला मिळतात. त्यातला पहिला प्रकार आहे ट्रीज. सम प्लॅन्ट्स ग्रो टॉल. म्हणजे तुम्ही जर पाहिलं काही वनस्पती उंच वाढतात, बघितलेत तुम्ही. म्हणजे आंब्याचं झाड बघितलं, वडाचं झाड बघितलं, चिंचचं झाड बघितलं, उंच वाढतं की नाही. देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. त्याचं खोड टणक आणि मजबूत असतं बरं का. दे हॅव ब्रँचेस ॲट सम हाईट अबोव द ग्राउंड. म्हणजे त्यांना जमिनीपासून काही उंचीवर गेल्यानंतर फांद्या फुटायला सुरुवात होते, वेगवेगळे ब्रँचेस असतात. दे बिअर्स फ्लावर अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स. म्हणजे त्यांना अनेक वर्ष फुलं येतात, फळं येतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. अशा वनस्पतींना वृक्ष असं म्हणतात. वृक्ष, ट्रीज म्हणायचं त्यांना. मग त्यांचं वैशिष्ट्य काय असतं बघा. देअर आर टॉल, बिग अँड पेरिनियल. दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. बघा पेरिनियल या शब्दाचा अर्थ आहे बहुवार्षिक. हे वृक्ष असतात ना ते उंच वाढतात, आकाराने मोठे होतात आणि ते बहुवार्षिक म्हणजे जास्त काळ जगतात. अनेक वर्ष ते आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात. त्याला पेरिनियल प्लांट्स असं म्हणायचं. हा एक प्रकार झाला पेरिनियल. दुसरा बघा, दुसरा प्रश्न काय विचारला आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटी बिटवीन हिबिस्कस, ओलेंडर अँड लँटना प्लांट्स. म्हणजे ही जास्वंद, कनेर आणि घाणेरी अशी 3 वनस्पती आहेत बघा. हिबिस्कस म्हणजे जास्वंद, ओलेंडर म्हणजे ही जी ओलेंडर वनस्पती आहे ती आहे कनेर वनस्पती, आणि लँटाना वनस्पती, लँटाना प्लांट्स जे आहे त्याला म्हणतात घाणेरी. काय म्हणायचं? घाणेरी. आता या ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे असं विचारलं आहे. आता हे जर सिमिलॅरिटी पाहिली, ही सर्व वनस्पती उंच वाढत नसतात, ती झुडपं आहेत. म्हणजे त्यांना ठराविक मर्यादा आहे. जास्वंदलाही आहे, कनेरलाही आहे आणि घाणेरीला आहे. म्हणजे हिबिस्कसलाही आहे, ओलेंडरलाही आहे आणि लँटाना प्लांट्सलाही आहे. त्याला झुडूप असं म्हणायचं. इंग्रजीत त्याला श्रब म्हणतात. बघा श्रब दुसरा प्रकार. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. दे गिव्ह आउट ब्रँचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. म्हणजे काही वनस्पती असे असतात या जमिनीलगत वाढतात, म्हणजे जमिनीच्या जास्त उंचीपर्यंत वाढत नाहीत आणि जमिनीलगतच त्यांना काही फांद्या फुटतात. अशा काही वनस्पती असतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. वृक्षाची जर तुलना केली, चिंचवड, जांभळ, नंतर बोर, पेरू या झाडांची जर तुलना केली तर त्यांच्या तुलनेत त्यांची उंची आणि आकार लहान असतो. झुडपांचा आकार हा लहान असतो. शॉर्टर असतात, स्मॉलर असतात. बट दे हॅव थिक अँड हार्ड स्टेम. पण स्टेम जे असतं ना, स्टेम म्हणजे खोड, त्याचं खोड जाड असतं आणि टणक असतं बरं का. त्यामध्ये कोण कोण येतं बघा. ओलेंडर येतं, हिबिस्कस येतं, लँटाना येतं, नंतर काय आहे कोरंटी अँड रोज. म्हणजे कोण कोण आहे यामध्ये? खोड जाड असणारं कनेर आहे, जास्वंद आहे, घाणेरी आहे, कोरांटी आहे, नंतर रोज म्हणजे गुलाब आहे. ही झुडपं 2 ते 3 मीटरपर्यंतच वाढतात बरं का, जास्त वाढत नाहीत. दे मे ग्रो अप टू 2 or 3 meters. अशा पद्धतीनं ही झुडपं असतात, त्यांना झुडपं म्हणायचं. 2 ते 3 मीटर वाढतात त्यांना. त्याच्यावर गेलं की मग झाडं असतं. तिसरा प्रश्न काय विचारला आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटी बिटवीन फेनुग्रीक अँड पेरिविंकल. म्हणजे मेथी आणि सदाफुली. पेरिविंकल म्हणजे सदाफुली. मेथी आणि सदाफुली यांच्यामध्ये काय साम्य आहे? काय साम्य आहे सांगा बघू. मेथी आणि सदाफुलं
ही रोपटी आहेत, रोपटी, झुडुपी नाही आणि वृक्षही नाही, रोपटी आहेत आणि थोडेच दिवस ती जगतात, जास्त दिवस जगत नाही. मेथीची भाजी तरी मला वाटतं 2-4 महिन्यातच ती उगवते, येते आणि मरते. आता रोपटी कशाला म्हणायचं बघा, श्रब्स हर्ब कशाला म्हणायचं. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर्स टॉल. म्हणजे रोपटं हे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढत असतात. रोपट्यांची खोडही वृक्ष आणि झुडपाच्या तुलनेत अतिशय लवचिक आणि हिरवी असतात बरं का. द स्टेम ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्सिबल ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड बुसेस. रोपट्याची खोडं ही वृक्ष आणि झुडपाच्या तुलनेत अतिशय लवचिक असतात आणि ती रंगानं कशी असतात, ग्रीन इन कलर, म्हणजे हिरवे असतात. पुढे काय म्हटलंय, हर्ब्स म्हणजे रोपटी मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ और अप टू 2 years. रोपटी असतात ना, काही महिनेच जगतात काही रोपटी, आणि काही रोपटी 2 वर्ष जगू शकतात. आता बघा, अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ देअर स्टेम, प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू 3 types: ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. म्हणजे वनस्पतींची खोडं आणि त्या खोडांचा आकार आणि उंची यांच्यानुसार वनस्पतीचं 3 भागात वर्गीकरण, क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक वृक्ष हा मोठा वाढणारा असतो, झुडूप हे 2 ते 3 मीटरचं असतं आणि 1.5 मीटरपर्यंत असतं ते रोपटं. असे वनस्पतींचे 3 प्रकार आपण पाहिले. कशावरून रे, अकॉर्डिंग टू देअर साईज अँड हाईट ऑफ द स्टेम, त्याच्या स्टेमचा साईज आणि आकार यावरून. पुढे बघा, अजून एक प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो. प्रश्न अगोदर बघा, हॅव यू सीन वाईन्स लाईक पंपकिन, नंतर रेल रोड क्रीपर, नंतर कवाली, नंतर वॉटरमेलॉन और ग्रॅप वाईन, हाऊ डू दे ग्रो. म्हणजे तुम्ही कधी भोपळा, कलिंगड, गारवेल, नंतर कावळी, द्राक्षवेल असे वेल तुम्ही पाहिलेत? कशाच्या आधाराने ते वाढतात रे? त्यातील काही वेल आपण पाहिलेले असतात, कलिंगड पाहिलं आहे, द्राक्ष पाहिलं आहे, गारवेल पाहिल्या, भोपळा पाहिला आहे, कावळी फक्त आपण पाहिलेली नाही की नाही. त्यातील काही वेल जे असतात ना ते पाहिलेलेच असतात. ते कोणाच्या आधाराने वाढतात? कुणाचाही आधार असतो, भिंतीचा असतो, झाडाचा असतो, कशाचाही आधार घेतात ते. एखाद्या पडलेल्या लाकडाचा, दगडांचा कशाचाही आधार घेतात. त्याला वाईन्स म्हणतात. वाईन्स म्हणजे वेल. सम वाईन्स नीड वर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग. म्हणजे काही वेल वाढ होण्यासाठी त्यांना अत्यंत आधार, म्हणजे मजबूत अशा आधाराची गरज असते. वाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. काही वेल तर जमिनीवरच पसरत असतात, जमिनीवर पसरतात, जमिनीच्या आधाराने वाढतात. समजते. नंतर क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट्स हॅव एरियल रूट्स. मनी प्लांट पाहिले तुम्ही, घरात असतं बघा. मनी प्लांटसारख्या वेलीला तणाव असतात, तणाव म्हणजे हे काही मुळं नसतात, त्यांना तणाव असं म्हणतात. मुळासारखा भाग असतो मनी प्लांटला, एरियल रूट्स असतात. नंतर बघा, हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल्स. काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात, पाहिलेत तुम्ही? दॅट लुक लाईक अ स्प्रिंग. स्प्रिंगसारखे धागे असतात बघा. टेंड्रिल्स म्हणजे हे धागे असतात आणि ते स्प्रिंग म्हणजे त्याचे पाय म्हणतो आपण त्याला, वेलीचे. ऑफ व्हॉट यूज कुड दे बी. त्याचा काय उपयोग होत असेल बरं? त्याचे पाय असतात, स्प्रिंगसारखा भाग असतो, त्याला आधारासाठी त्याचा उपयोग होतो आहे ना. टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स, व्हॉट डू यू फील. म्हणजे वेलीच्या खोडाला हात लावून पहा, काय जाणवतं रे? ते अत्यंत नाजूक असते, त्याच्यावरती लव असते थोडी थोडी, आहे की नाही. आणि पुढे असं म्हटलं आहे, द स्टेम ऑफ द क्रीपर इज व्हेरी फ्लेक्सिबल. वेलीचं खोड जे असतं ते अतिशय लवचिक असतं, स्पर्श करून पहा. सॉफ्ट असतं, सॉफ्ट म्हणजे मऊ, फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक, आणि ग्रीन इन कलर म्हणजे कलरला ते हिरवं असतं. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. म्हणजे आधाराच्या सहाय्यानं वेलीची वाढ झटापट होत असते. वेल खूप वाढते, वाढत 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 जाते ती. समजलं. इथं काही वेलीची पिक्चर्स दिलेले आहेत, वेगवेगळ्या वेली दिलेले आहेत. ओके, व्हेरियस क्रीपर्स अँड क्लाइंबर्स म्हटलेलं आहे. पुढे बघा, कॉल यू टेलमध्ये काय विचारलेलं आहे. फॉर हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप लाईक बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड लिव्ह. म्हणजे शेतीमध्ये आपण बाजरी पाहतो, गहू पाहतो, मका पाहतो,
मुळा पाहतो, झेंडू, ही पिकं किती वर्ष जगतात असा प्रश्न विचारला. तुम्हाला माहीत आहे का शेतामधील गहू, बाजरी, मका, मुळा, झेंडू ही पिकं किती वर्ष देतात जगतात? सर्व पिकं साधारणतः वर्षभरासाठीच जगतात. ही सारीच पिकं जी दिलेली आहेत, मग बाजरी असेल, वीट असेल, कॉर्न असेल, रेडिश असेल, मॅरीगोल्ड असेल, ही सारी वर्षाच्या आतली पिकं आहेत. ओके. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक जवार, सनफ्लावर इज कम्प्लिटेड इन 1 year. दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पतींचं जीवनचक्र आहे ना, ते एकाच वर्षात पूर्ण होतं. अशा वनस्पती आहेत ज्या एका वर्षात आपलं जीवनचक्र पूर्ण करतात, त्यांना वार्षिक म्हणजे ॲन्युअल ट्रीज असं म्हणतात. काय म्हणायचं? ॲन्युअल्स म्हणजे वार्षिक म्हणायचं. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरोट, नंतर बीटरूट इज ऑफ 2 years. दे आर कॉल्ड बायॲन्युअल. बायनियल म्हणजे द्विवार्षिक म्हणायचं. बीट की यासारखी जी वनस्पती आहे किंवा गाजरासारखी जी वनस्पती आहे, गाजर, बीट यासारख्या वनस्पतीचा जीवनकाल जो असतो ना, तो पूर्ण होण्यास किमान 2 वर्ष लागतात. त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणायचं. वार्षिक, द्विवार्षिक. नंतर दुसरं उदाहरण पहा. श्रब्स लाईक हिबिस्कस अँड ओलेंडर अँड ट्रीज लाईक मँगो अँड गुलमोहर लिव्ज फॉर सेव्हरल इयर्स अँड बेअर्स फ्लावर्स अँड फ्रूट्स. दे आर कॉल्ड पेरिनियल. बघा, जास्वंदीसारखी वनस्पती, कनेरसारखी वनस्पती, ही वनस्पती नाही, झुडपं आहेत कनेर आणि जास्वंद. आणि आंबा, गुलमोहरसारखी जी झाडं आहेत, हे जे वृक्ष अनेक वर्ष जगतात. त्यांना अनेक वर्ष फुलं येतात, अनेक वर्ष फळं येत असतात. वेगवेगळी फळं आणि वेगवेगळी फुलं अनेक वर्ष येत असतात. म्हणून त्यांना काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? दे आर कॉल्ड पेरिनियल. त्याला म्हणतात बहुवार्षिक. काय म्हणायचं? बहुवार्षिक. According to their period of the life cycle, plants are classified as annual, biennial आणि perennial. म्हणजे जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतीचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात. त्याला अनुक्रमे ॲन्युअल म्हणतात. ॲन्युअल म्हणजे वार्षिक. शब्द लक्षात ठेवायचे. शब्द फार महत्त्वाचे असतात, समजलं, सायन्सला. बायनियल म्हणजे त्याला म्हणतात द्विवार्षिक आणि पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक. असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. पुढच्या पेजवरती बघा, 22 नंबरचं पेज काढलं. सर्वांच्याकडे पुस्तक आहे, लक्ष आहे. बोर होते का? हां, झटकून द्यायचा बोर नाही. आळस झटकून दिला की काही नाही, मग समजून घेण्याची इच्छा जागृत होते. आळसापोटी माणूस फार मागे राहतो, बरं का. पुढे बघा. टू विच पार्ट ऑफ प्लांट्स आर बेनिफिशियल अँड इन्सेक्ट अट्रॅक्टेड. वनस्पतीच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे आणि इतर कीटक आकर्षित होतात? अर्थातच फूल आहे ना, आहे की नाही? त्याचं उत्तर काय आहे? फूल. पुढे बघा. प्लांट्स दॅट बेअर्स फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट. ज्या वनस्पतींना फुलं येतात ना, त्या वनस्पतींना सपुष्प, फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे सपुष्प वनस्पती, फुलं असणाऱ्या वनस्पती म्हणायचं. ज्या वनस्पतींना कधी फुलंच येत नाहीत. वाईल द प्लांट्स दॅट नेवर बिअर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट. वनस्पतींना कधी फुलं येत नसतील तर त्यांना म्हणायचं नॉन फ्लावरिंग. त्याला मराठीत म्हणायचं अपुष्प वनस्पती. ओके. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम, ल्यूड्स. या अपुष्प वनस्पती असतात ना, त्यांना मूळ, पान, फूल, खोड हे अवयव नसतात. समजलं? पुढे बघा. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे काय रे? जरा डोके चालवा. आता हे डोके चालवामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाची नेमकी उत्तरं माहीत पाहिजेत. भूछत्र अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे रे? सपुष्प की अपुष्प सांगा? हे अपुष्प आहे. त्याला फुलं नसतात, पानं नसतात, फळं नसतात. उंबरी कोणत्या प्रकारची आहे? सपुष्प आहे. नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पतींना फुले असतात का? नेच्याला नसतं, शेवाळाला नसतं, मनी प्लांटला नसतं, फुलं येत नसतात त्यांना. समजलं? या अपुष्प वनस्पती आहेत. आणि डू यू नोमध्ये काय दिले बघा. डू यू नो म्हणजे काय रे? माहीत आहे का तुम्हाला? बघा काय दिले. माहिती दिलेली असते, ती ध्यानात ठेवायची जनरल नॉलेजसाठी. द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. इंडोनेशिया म्हणजे जगातलं सर्वात मोठं फूल पाहायला मिळतं. समजलं? द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट म्हणजे अर्नोल्डी वनस्पती जी आहे, राप्लेशिया अर्नोल्डी म्हणतात त्याला. आता ही जी राप्लेशिया अर्नोल्डी आहे, तिचं डायमीटर किती आहे बघा. डायमीटर ऑफ द फ्लावर्स ऑफ द प्लांट राफ्लेशिया अर्नोल्डी इज अबाउट 1 meter. म्हणजे तिचा जो डायमीटर म्हणजे काय रे? डायमीटर म्हणजे
ही राप्लेशिया अर्नोल्डी वनस्पती आहे ना, तिचा व्यास म्हणा त्याला, व्यास, या फुलाचा व्यास सुमारे 1 मीटर इतका असतो. द वर्ल्ड्स स्मॉलेस्ट फ्लॉवर इज ऑफ प्लांट्स कॉल्ड वॉल्फिया. म्हणजे सर्वात लहान जे प्लांट आहे ज्याला वुल्फिया असं म्हणतात, या वनस्पतीचा आहे. त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर आहे. 0.5 मिलीमीटर म्हणजे टू मच स्मॉल, खूपच स्मॉल झाला. समजलं, दोन्ही चित्रामध्ये दिलेले आहेत आहे की नाही. एक जवळजवळ 1 मीटर एवढा व्यास असणारं, एक 5.5 मिलीमीटर एवढं असणारं. समजलं. पुढे काही प्रश्न दिलेले आहेत पहा. सांगा पाहूमध्ये म्हणजे कॅन यू टेलमध्ये दिलेले आहेत. कॅन यू टेलचा अर्थ काय रे, सांगा पाहू. आता हे सांगा पाहूमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, कोणते प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, वेअर डज द पोमेनग्रेनेट श्रब ग्रो. म्हणजे डाळिंबाचं झुडूप कुठं वाढतं. आता अर्थातच डाळिंबाचं झुडूप जे असतं ना, ते 6 ते 10 मीटर इतक्या उंचीपर्यंत बागेत किंवा शेतात वाढतं. खास करून पश्चिम महाराष्ट्र जर तुम्ही पाहिला, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, यामध्ये डाळिंबाच्या फळबागांची लागवड केली जाते बरं का. त्याला पोमेनग्रेनेट म्हणतात. डाळिंब श्रबचं असतं हे, म्हणजे झुडूप असतं, 2-3 मीटर इतकी उंची असते त्याची. दुसरा प्रश्न बघा, वेअर डज द लोटस ग्रो. लोटस म्हणजे कमळ. कमळ कुठे वाढतं. ही पानवनस्पती आहे ना, कमळ ही वनस्पती पानवनस्पती आहे. ती कुठे वाढते. कमळाची फुलं पाण्यात असतात आणि पानं पाण्यावर तरंगत असतात. फुलं आणि पानं पाण्यावर तरंगतात आणि मुळं खाली असतात चिखलामध्ये, पाण्यात, घाणीत. तिसरा बघा, वेअर डू बुशेस द रेलरोड क्रीपर ग्रो. म्हणजे तिसरा प्रश्न आहे, पानकणीस आणि गारवेल कुठं वाढतं रे. पानकणीस वनस्पती पाण्याजवळ वाढते, हे तुम्हाला माहीतच असेल, नावावरूनही कळते. हे रोपट्यांना जलाशयाच्या कडेनं वाढताना आपल्याला आढळतं. गारवेल मात्र, गारवेलेचा वेल जो असतो ना, घराच्या कुंपणावर असतो बघा. घराच्या कुंपणावर ते गारवेल सोडलेले असते आणि आधाराशिवाय वाढू न शकणाऱ्या अशा वनस्पतीचं खोड, ही जी गारवेल आहे, हे आधाराशिवाय वाढू शकत नाही. अशा वनस्पतीचं खोड हिरवा आहे आणि लवचिक आहे त्याचं खोड. चौथा प्रश्न काय विचारलं आहे पहा, वेअर डज द डॉडर प्लांट. डॉडर प्लांट म्हणजे काय रे, अमरवेल. डॉडर आहे हा शब्द लक्षात ठेवा. अमरवेल ही जी वनस्पती आहे ती कशी वाढते. अमर ही वेल वनस्पती आहे ना, ती मुळात परजीवी वनस्पती आहे. आता ही परजीवी असणारी वनस्पती जी आहे ती एखाद्या आधारानंच वाढणार. पोशिंदा म्हणतात, ज्याच्यावरती वाढते ना त्याला पोशिंदा म्हणतात. पोशिंद्या झाडावर वाढते आणि या झाडापासून स्वतःला आवश्यक असणारी पोषण तत्व हे अमरवेल शोषून घेत असते. अशा पद्धतीनं आपण 4 प्रश्नाची उत्तरं पाहिली. पुढे बघा, वी सी डिफरंट प्लांट्स ग्रोईंग इन डिफरंट प्लेसेस अराउंड अस. म्हणजे आपल्या अवतीभोवती वेगवेगळे, तुम्ही जर पाहिलं आपल्या सभोवताली विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. तुम्ही सहज बसल्या बसल्या इकडे तिकडे पाहिलं तर अनेक वनस्पती तुम्हाला दिसतील. घराच्या खिडकीतून जरी बाहेर पाहिलं तरी अनेक वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात. प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ऑर प्लेसेस वेअर दे ग्रो. म्हणजे वनस्पतींचं त्यांच्या अधिवासानुसार, हॅबिटॅट म्हणजे अधिवास, निवासस्थान, त्याचं वर्गीकरण केलं जातं. कळलं. लँड, वॉटर, मार्सी एरियाज, डेझर्ट अँड इवन बिग ट्रीज आर इन व्हेरियस हॅबिटेट ऑफ प्लांट्स. म्हणजे जमीन, पाणी, दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष, हे वनस्पतीचे वेगवेगळे आदिवास आहेत है ना. तुम्हाला पाण्यामध्ये वनस्पती पाहायला मिळतील, हा आदिवास झाला. जमिनीवरती पाहायला मिळेल, हाही आदिवास झाला. दलदलीच्या भागामध्ये कमळासारखं फूल तुम्हाला फुललेलं दिसतं, हाही आदिवास झाला. वाळवंटी प्रदेशातसुद्धा निवडुंगासारखी वनस्पती येते. आता या साऱ्या वनस्पतीचे वेगवेगळे आदिवास आहेत. एखादा मोठा वृक्ष जमिनीवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आहे की नाही. वेगवेगळे वनस्पती वेगवेगळ्या आदिवासात राहताना आपल्याला दिसतात. खाली यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे. हॅबिटेट्स ऑफ प्लांट्स, डेझर्ट, लँड, वॉटर, 3 हॅबिटेटमध्ये राहणाऱ्या वनस्पती दिलेल्या आहेत बघा. नंतर यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलं आहे, त्यामध्ये काय सांगितलं, वाय डज द वॉटर हायचिन्स फ्लोट ऑन वॉटर. तर वॉटर हायचिन्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, त्याला जलपर्णी असं म्हणतात. जलपर्णी पाण्यावर का तरंगते, त्याचं कारण आहे माहिती आहे का तुम्हाला, सांगू शकणार का कोणी. जलपर्णी ही वनस्पती पाहिली म्हणजे पाण्यात राहणाऱ्या या वनस्पती असतात आणि पाण्यात राहणाऱ्या या वनस्पती ज्या असतात ना, त्या
त्यांना जलपर्णी म्हणायचं. जलपर्णीचं खोड कसं असतं रे, हॅलो म्हणजे फुगीर आणि स्पॉन्ज लाईक असतं, म्हणजे स्पंजासारखं असतं. स्पॉन्ज लाईक ऊतीनं भरलेलं असतं ते. जलपर्णाची पानं पाण्यावर तरंगण्यास अनुकूलित झालेली असतात, त्यामुळे जलपर्णी पाण्यावर तरंगू शकते. नंतर दुसरा प्रश्न, वाय इज द स्टेम ऑफ कॅक्टस फ्लेशी, म्हणजे निवडुंगाचं खोड मांसल का असतं. निवडुंग ही वाळवंटात वाढणारी वनस्पती आहे. म्हणजे निवडुंग, त्याला कॅक्टस असं म्हणतात. कॅक्टस ग्रोज ऑन इन अ डेझर्ट प्लेस, वाळवंटात वाढते ती ही वनस्पती. वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित झालेली असते, म्हणजे तिच्या पानाच्या काट्यात रूपांतर झालेलं असतं. पानाचं प्रकाश संश्लेषणाचं काम जे असतं ना, ती मांसल असणारी ती खोडं करतात, ती फ्लेक्शी असतं, म्हणून ती फ्लेक्शी असतात. त्यात पाणी वगैरे साठवून ठेवलं जातं. निवडुंगाचं खोड मांसल आणि फ्लेक्शी असतं त्यासाठी. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर युज्ड टू क्लासिफाय प्लांट्स, म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया वापरले जातात. कोणकोणते क्रायटेरिया असतात? आता आपण पाठीमागं वनस्पतीचं वर्गीकरण शिकलो, त्यात पाहिलेलंच आहे बघा. पहिला क्रायटेरिया असतो तो म्हणजे शेप अँड हाईट ऑफ द स्टेम, म्हणजे खोडाचा आकार आणि उंची, यावरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. मग त्यामध्ये ट्रीज, नंतर हे असतं काय म्हणतात त्याला, स्रब्स, नंतर हर्ब, आणि मग झाड असतं, रोपटं असतं, वेली असते. नंतर दुसरा जो निकष असतो वनस्पतीचा जीवनक्रम, म्हणजे लाईफ पिरियड म्हणतात त्याला, लाईफ स्पॅन ऑफ प्लांट्स. यावरून वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे 3 प्रकार पडतात, पाहिले आपण. नंतर असतो निकष फुलं येणं आणि फुलं न येणं, म्हणजे फुलं येतात त्यांना सपुष्प म्हणायचं, फुलं येत नाही त्यांना अपुष्प म्हणायचं. आणि आदिवासानुसार देखील वनस्पतीचे प्रकार पडतात. जलीय वनस्पती, भूचर वनस्पती, अशा आदिवासानुसार सुद्धा प्रकार आपण पाहतो. वर्गीकरण त्याचं केलेलं दिसतं आपल्याला. अशा पद्धतीनं या ठिकाणी वनस्पतीची विविधता, म्हणजे डायव्हर्सिटी इन प्लांट्स अँड क्लासिफिकेशन इन प्लांट्स या ठिकाणी संपलं. आता आपण इथेच थांबूयाल. आजचं लेक्चर या ठिकाणीच थांबूया. राहिलेला भाग आपण नंतरच्या लेक्चरला पाहूयाल. एकाच वेळेला सर्व जर आपण पाहत गेलो तर मग डोक्यावरनं जात आहे ना, आळस असतो, कंटाळा येतो, आणि त्यात शिक्षक समोर नाही म्हटल्यावर जास्तच कंटाळा येणार. त्यापेक्षा आपण थांबूयाल. एवढाच भाग नीट करायचा, व्यवस्थित करायचा, समजून घ्यायचा, पुन्हा एकदा ऐकायचा, वाचून काढायचा, न समजलेला भाग विचारून घ्यायचा आणि मग पुढे जायचं. अशा पद्धतीनं आजचं लेक्चर या ठिकाणी संपलं. धन्यवाद.